प्रकारे आपली ट्रेन आलेली आहे 20111 कोकण कन्या एक्सप्रेस। मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है। तर आता आलोय सावंतवाडी स्टेशनला आपण। स्टेशन बघा बाहेरून मस्त बनवलं आहे, याच वर्षी काम झाले। नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललोय गावी। आता रात्री 11:15ची कोकण कन्या एक्सप्रेस आहे, ती पकडायची आहे। तिकीट काय कन्फर्म झाले नाही आहेत, RSCवर आहे। मग एका सीटवर 2-2 जणांना बसावं लागेल। तर सध्या तयारी चालू आहे, बॅग भरलेली आहेत, पसारा आहे थोडाफार। 1 2 3 4 5 आणि 2 मागे लावायचे बॅग। 8 दिवसासाठी जायचं आहे, तर जरा जास्त सामान घेऊ। 1 2 3 अजून 2 आहेत। तर रेडी झालंय, आता निघायचा टाइम झालाय। देव बाप्पाचा आशीर्वाद घेऊया चला। तर मित्रांनो, आता कॅब आलेली आहे आपली, जाऊया आतमध्ये। आणि अशा प्रकारे सुरुवात झाली आहे आपल्या प्रवासाला। गावी जातो आहे आपण, ताईचं लग्न आहे त्यासाठी। तर इथून पहिला दादरला जाऊ आपण आणि तिकडून मग 11:15ची कोकण कन्या एक्सप्रेस पकडायची आहे आपल्याला। तर बघू, मजा येणार आहे गावी जायला। हायवेला नुसतं ट्रॅफिक, दर 2 मिनिटांनी सिग्नलला थांबतोय आम्ही लोक। किती त्या गाड्या। तर आता आपण दादरला उतरलेलो आहोत। 11:15ची ट्रेन आहे आपली, लवकरच आलो आहे थोडं। आणि ॲज युजल दादर स्टेशन क्राऊडेड, कधीच रिकामी असतं। खूप दिवसांनी कुठेतरी फिरायला निघालो आहे मस्त। 8 दिवस सुट्टी टाकली आहे कामावरती। बघू, गावी जातो आहे आता। 4-5 व्लॉग तरी शूट होणारच तिकडे। त्यानंतर जानेवारीमध्ये पण मोठा प्लॅन आहेच फिरायचा। मजा तर खूप येणार आहे, ब्लॉग्स पण काढायचे, तेवढेच ट्राय करत बघू। आता वाजले 11, सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस आलेली आहे, सोलापूर बेंगलुरूला जाते ती। बघू आपली कधी येते कोकण कन्या एक्सप्रेस। त्याला आपल्या ट्रेनची अनाउन्समेंट झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली ट्रेन आलेली आहे 20111 कोकण कन्या एक्सप्रेस। चला, गाडी आलेली आहे, पटकन पकडूया। तर फायनली आता ट्रेनमध्ये बसलो आहे आपण। बघू, आता सकाळी पोहोचू, मध्ये दाखवेनच तुम्हाला काय ना काय। आणि फायनली निघालो आपण। आणि सीट पण एमर्जन्सी एक्झिटवाली भेटली आहे, सो ग्रिल वगैरे काही नाही। सो डायरेक्ट प्रॉपर शॉट्स येऊ शकतात सकाळी। दाखवतो उजडल्यावर मस्त मस्त। सकाळी मस्त गरम गरम वडापाव। मम्मी काय खात नाही, आपली रायटिंगवर आहे। आता खात नाही म्हणून लगेच खायला घेतलं नवऱ्याने दिल्यावर। आणि सकाळचे वाजलेले आहेत 8, आपण पोचलो आहे कुडाळला। समोरून तिरुवनंतपुरम एक्सप्रेस जाते। आता थोडंच वेळ सावंतवाडीला उतरायचं आहे आपल्याला। लवकर जायचं आहे, ताईचा साखरपुडा आहे। तर सकाळचे वाजलेले आहेत 8, आपण आता जस्ट कुडाळ क्रॉस केलं आहे, सावंतवाडीला आता जाऊ।
सकाळचं इम्पॉर्टंट काम चालू आहे. आता बॅग सर्वे घेऊन जाऊ गेटवरती. सावंतवाडी येईलच. फायनली पोहोचलो सावंतवाडीला. आता इथून जाऊया मावशीच्या घरी. चला. तर आता आलो आहे सावंतवाडी स्टेशनला आपण. स्टेशन बघा बाहेरून मस्त बनवलं आहे. हल्ली याच वर्षी काम झालं आहे. असं छान वाटतं हे बघा. उतरल्या लगेच एस टी भेटली आपल्याला. तर एस टी पकडली. आल्या एस टीचा प्रवास पण झाला. बरं वाटलं. तर आता आसगावला पोचलो मावशीच्या गावी. एस टीमधून उतरलो. तर फायनली आता मावशीच्या गावी पोचलो आहे आसगावला. तर हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. आता नेक्स्ट ब्लॉग चालू करतो. लगेच खायचा साखरपुडा वगैरे ती तयारी दाखवतो. तर बाय बाय. नक्की लाईक करा. लांबून घर बघून घ्या.